नमस्कार, माझं नाव रसिका मेहेंदळे बेडेकर। मी BSc B.Ed आहे। गेली 30 वर्ष मी आवडीने गणित शिकवते आहे। 7वी ते 10वी हा माझ्या आवडता टीनेजर्सचा गट आहे। मी माझ्या 12वी नंतरच आवडीने गणिताच्या ट्युशन्स देत होते। ट्युशन्स मी देत होते। त्याच्यानंतर B.Ed झाले। नंतर 3 शाळांमध्ये मी नोकऱ्या केल्या आणि ठाण्यातच पुन्हा प्रायव्हेट कोचिंग सुरू केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मी माझ्या छंदांना गणिताबरोबर गाण्यावर पण सुद्धा माझं तेवढंच प्रेम आहे आणि अनेक ऑर्केस्ट्रामधनं गाते। तर असं गणित आणि गाणं ह्या आयुष्याच्या 2 दिशा ठरलेल्या आहेत। त्याच्यात नितांत आनंद आहे। 1996 साली माझ्याकडे इयत्ता 10वीला केवळ 2 विद्यार्थी होते आणि त्याच्यानंतर एक 5च वर्षात माझ्या घरी 10वीचे 2 बॅच भरून विद्यार्थी होते। तर मला असं वाटतं की माझे आई बाबा यांच्या प्रोत्साहनामुळे मी कोचिंग क्लासेस काढावे असं एकमुखाने ठरलं। आणि अर्थातच लग्न झाल्यानंतर सुद्धा सासू सासरे माझे यजमान ह्या सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे हे माझं करिअर म्हणीन हे अगदी सुरळीत चालू राहिलं। श्रोत्रीबाईंची विशेष करून आठवण काढू इच्छिते इथे की गुरुपौर्णिमेला मी आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांच्या हाताखाली आमचे छान सूर जुळले होते। पण नंतर मी कोचिंग क्लासेसकडे वळल्यानंतर गुरुपौर्णिमेला मला त्यांनी एक सुंदर चिठ्ठी पाठवली होती। संस्कृत श्लोक होता त्याच्यात आणि तू खूप छान काम करते आहेस, असंच सुरू ठेव। खूप छान त्यांनी मला संदेश पाठवला होता। मला असं वाटतं की प्रेम, आपुलकी हा जो भाव आहे आणि आपल्या स्वतःच्या संसारासाठी किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आणि जिद्द ही स्त्रीमध्ये ठासून भरलेली असते। क्षितिजापार झळकणारी ती स्त्री #स्त्री अविरत। जागतिक महिला दिनानिमित्त होरायझन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सनी माझा केलेला हा सन्मान, मी त्यांची खूप खूप आभारी आहे याबद्दल। आणि सामाजिक कार्य करणाऱ्या विविध स्तरातील स्त्रियांचा तुम्ही हा जो सन्मान करत आहात तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। तुमच्या समूहाला खूप खूप शुभेच्छा।